आता तू ठरव, पिंट्याला वाईट वाटू द्यायचं की बाबांना ओझ? तुला काय वाटतं? हे बघ, मला काय वाटतं हे आता महत्वाचं नाहीये, माझ्यापेक्षा तू त्यांना जास्त ओळखतेस. नाही रे, आपण बाबांना ह्या वयात त्रास नको द्यायला. त्यांचं मन खात राहील त्यांना आयुष्यभर. त्यापेक्षा मग आपण पिंट्याला जरा विश्वासात घेऊन त्याच्याशी बोलूया का? हे ठीक आहे. हा, आणि तसंही आपण एखादा मुद्दा कसा मांडतोय ह्यावर सगळं अवलंबून असतं. आणि तू तुझ्या भावाला इमोशनली ब्लॅकमेल करून तुझा मुद्दा, तुझं म्हणणं त्याच्या गळी उतरवू शकतेसच, नाही का? गोड बोलून प्रेमानं तुला गुंडाळता येतच लोकांना. काहीही अश्री. काही काय, खरंच सांगतोय मी. गप्प बस. अरे मला तर गुंडाळच आहेस, माझ्या आयांना पण गुंडाळून झालंय. गप्प बस. खरंच सांगतोय मी. तुझे बाबा तर फार बिचारे आहेत माहितीये तुला. बरं, माझी बहिणाबाई ती सुद्धा नंडेसमोर काहीच बोलणार नाही. आणि पिंट्या, त्याच्यासाठी तर ताई म्हणेल ती पूर्व दिशा. उद्या जर त्याला तू असं म्हणालीस ना की पिंट्या सूर्य पश्चिमेला उगवतो, तर पिंट्या म्हणेल हो 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 ताई, पश्चिमेला उगवतो. तू जर त्याला असं म्हणालीस की पिंट्या पृथ्वी चौकोनी असते, तर तो म्हणेल हो 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 चौकोनी असते. आता हे अति होतंय. पण हे खरंय की नाही पिंट्याच्या बाबतीत? हे खरंय माझ्या भावाच्या बाबतीत. तेच म्हणतोय मी. आपण बोलूया पिंट्याशी. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तू थांब ग, तू थांब. तो देव आहे ना, तो बघतोच आहे. तुझ्या ह्या असल्या स्वभावामुळे ना देवानं तुझी कूच उजवली नाही. साधा स्वतःचा संसार नीट सांभाळता येत नाही म्हणून नवऱ्याला सोडून भावाच्या घरी येऊन राहिले आणि आता भाच्याच्या संसारामध्ये लुडबुड करते. बहिणी, वॉचमॅनला बोलव आणि ताबडतोब या बाईला घराबाहेर काढ, नाहीतर मी आत्ता तिला हात धरून घराबाहेर काढी. जाते, पण माझा तळतळ लागेल तुम्हा सगळ्यांना. एका आईचा तळतळ लागेल. माझ्या पोराला अडकवून तुम्ही सुखात राहू शकणार नाही. माझ्या पोराला कशी सोडवेन मी, तुम्ही तुमच्या पोराला वाचवा. नाही त्याला आयुष्यातून उठवलं ना तर नावाची कला नाही मी. तिला ना माहेरी पाठवायलाच नको होतं, म्हणजे कळलं असतं. कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही? हा, कोण करता हे आता असं? एकदा मुलगी लग्न करून सासरी गेली की तिचं माहेर तुटलं. ती सासरची होती, मग माहेरचा संबंध जेवणातल्या कोशिंबीर इतकाच असतो, असला पाहिजे. हे सगळं तुम्हाला नाही कळलं. कुठल्या तोंडानं तुम्ही बोलताय हे? लोकांकडे तुम्ही एक बोट दाखवता ना, तेव्हा उरलेली 4 बोट स्वतःकडे असतात. हसू नका हो तुम्ही, हसू नका. बरोबर बोलतीये ती. हो, तुम्हाला पटतंय त्यांचं? तुम्ही का बाजू घेताय त्यांची? तुम्हालाही लागू होते. बहिणीच्या सासरी घुशीसारख्या घुसून बसलाय तुम्ही. तुमचं नाही सासर. कशाला उगीच मोठ्या मोठ्या बाता शिकवता तुम्ही? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडा पाषाण. दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, तसला करंटेपणा करताय तुम्ही. अरे माझी मुलगी सुख देते तुम्हाला, पण तुम्हाला सुख नकोय. तुम्ही ते सुख लाथाडताय. अरे म्हणूनच या घरात
मी बोलले जानूशी, समजावलं तिला, पण काय ती ऐकायलाच तयार नाहीये. म्हणजे वेगळं व्हायचंय तिला. वेगळं व्हायचं म्हणजे? आणि कुणापासून? कुणापासून काय जावई बापू? अहो, हल्लीच्या मुलींना ना सासू नको असते. आता तुमच्याकडे आजी अडून बसलाय आणि इथे जानू अडेल तट्टूपणा करते. आणि तुम्हाला ह्या भाऊ बहिणीचं प्रेम तर माहितच आहे. त्यात भागीरथीबाईंनी कदम वकिलांना गाठलंय असं आम्हाला कळलंय. म्हणजे पिंट्याची सुटका नाहीच, म्हणून रागावली ती. पण म्हणजे काय, ती बोलणार नाही? ती नांदणार नाही. डायव्होर्स घ्यायचे. जाऊन सांग तुझ्या आई वडिलांना नवऱ्याने त्या दिवशी टाकले. आणि शोध तुझ्यासाठी दुसरा कुठला तरी नटुरडा. किती सुखी माणूस आहे हा. या माणसाचा पडला की डोळा लागतो. कारण ह्यांच्या मनावर त्यांनी केलेल्या पापाचं ओझं नाहीये ना. अगदी ते म्हणतात, त्यांच्याच भाषेत म्हणायचं झालं तर त्यांनी त्यांचीच कर्म भूत होऊन त्यांच्या छाताडावर नाचत नाहीत. आणि माझं वागणं आता मलाच जाचायला लागलंय. जीव थाऱ्यावर नसतो, मन खात राहतं. किती पाप झाली माझ्या हातून. या सगळ्या पापातून सुटका कशी होईल माझी? विचार करून करून वेळ लागायची वेळ आली आहे माझ्यावर. मी वेडी झाले तर काय होईल? वेडाच्या भरात कबूल करेन का आम्ही हे सगळं? नाही, पण मग वेडाच्या भरात कबूल करण्यापेक्षा आता डोकं ताळ्यावर असताना कबूल केलेलं काय वाईट आहे? निदान खरं बोलली बाई म्हणून निदान उपचार तरी करतील ना माझ्यावर. ते काही नाही, यावर काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. मऊ मऊ छान आहे. आवडले ना? खूप. आणि बाळ किती मस्त वाटेल ना, गोड दिसेल ना याच्यात. मोठी आई थँक्यू. अगं थँक्यू काय, मी माझ्या नातवंडासाठी केले. आणि बाकीच्यांनी पण काय काय केलंय. बेबी वंस, अगं बेबी वंस आणि भाऊजींनी तर काही पाळणे सुद्धा बघून ठेवलेत. तुम्ही दाखवले नाही काहीला? अगं दोघांना एकत्र दाखवणार होते मी. अय्या पाळणा. अगं म्हणजे आम्ही 4 पाळणे शॉर्टलिस्ट करून ठेवलेत. म्हटलं तुम्हाला दोघांना दाखवते, तुम्ही सिलेक्ट करा कुठला हवाय तो. म्हणजे 1 घ्यायचा आहे का 2 घ्यायचे? 2? अगं आपण जे बाळ अडॉप्ट करणार आहोत ते किती मोठे हे माहित नाही ना अजून. म्हणजे ठरलं का सगळं? आई नाही ठरवून नाही टाकलंय काही अजून, ठरतंय. ए दाखव फोटो. हो प्लीज दाखवा ना. नाही म्हणजे श्री आल्यावर आम्ही दोघं परत एकदा एकत्र बघू आणि आम्ही पाहिल्यावरच निर्णय घेऊया आपण. पण मला आता दाखवा ना. चालेल. मला तर ना अगदी दमच धरवत नाहीये. हो ना, सगळ्यांनाच तसं झालं नाही. मला सुद्धा असंच वाटतंय अगदी. वहिनी वंच आईला पतवंड होणार. हो किती मस्त ना. वंच आईच्या डोक्यावरती सोन्याची फुलं उधळण्याचा कार्यक्रम करूया. हा, आणि तुला पण करूया. हा, ती सोन्याची फुलं आणि तुला केलेल्या सगळ्या गोष्टी दान करायच्या असतात असं म्हणतात. म्हणजे पुण्य मिळेल. ए कशाची करायची तुला? हा ग, सगळेजण बसूया आणि मग ठरवूया ना. ए हे बघ जान्हवी. हा हे कसं मस्त ना. अय्या टोपी घाल. आणि हा बघ बघ छान आहे. मस्त ना. हा
हा जास्त छान आहे. याच्या नंतरचा ना तो जास्त चांगला आहे बघा. हे श्रीला तर हा आवडेल बघा. कधीपासून होत आहे तुला हे असं? बरेच दिवस झाले. बोलली नाहीस कधी? कुठल्या तोंडाने बोलू? जागीच असतेस? एक मिनिट सुद्धा डोळ्याला डोळा लागत नाही. सतत काहीतरी आठवत राहत. असं वाटत राहतं की माझ्या पापाची भूत माझ्या मानगुटीवर बसलीत आणि तेच दिसत राहत. चैन नाही हो जीवाला. आणि रात्री झोप झाली नाही की मग सगळं विचित्रच होऊन जातं. म्हणजे बघा, असं काही नाहीये, खरं तर डोळ्यात झोप असते, शरीराला पण ती हवी असते, पण मेंदू मात्र अगदी टक्क जागा असतो. आपलं जुनं गुऱ्हाळ गाळत असतो. होत असं कधी कधी. सहन नाही होत. सहन नाही होत. तुम्ही कसे शांतपणे झोपलेले असता. दोघं पोरं दमून येतात, तीही झोपतात, मी मात्र अगदी भूतासारखी जागी. असं वाटतं ना की डोकं फुटेल माझं. मग काय केल्यामुळे बरं वाटेल असं वाटतंय तुला? तुम्ही सांगा ना मला. मी काय सांगणार? प्रश्न तुझा आहे, त्यामुळे त्याचं सोल्युशन तुलाच शोधावं लागेल. मला असं वाटतं ना की मी जानू समोर आणि तिच्या सासरच्यांसमोर माझ्या पापाचा पाडा वाचावा, म्हणजे मला कसं शांत वाटेल. कर तसं. बरोबर आहे ना? पण नाही, बरोबर की चूक हा मुद्दाच नाही. ते केल्यामुळे तुला बरं वाटणार आहे हा मुद्दा आहे. हो, पण म्हणजे त्याने मला झोप येईल ना? नाही, त्यासाठी हे करूच नकोस. तुला जर खरंच अपराधी वाटत असेल तर माफी मागितल्यामुळे तू पापातून मुक्त होशील, त्रासातून नाही. तुमचं बोलणं आहे ना, मला कधी कळतच नाही. पण एक मात्र आहे, तुम्ही जे काही बोलता ना ते बरोबरच असतं. हे मात्र मला अगदी नक्की कळलंय. तो दाखवा ना. हा मला हा श्रीला तर हा आवडेल. काय मला म्हणलं काय चाललंय? श्री लवकर लवकर. काय पाळले पाळणे. पाळणी. किती छान आहेत ना. मस्त आहेत. तुला कुठला आवडला? असं काय नाही, सगळेच छान आहेत. अरे सांग ना. अगं, मला असं काही नाही सांगता येणार. तरी सुद्धा सांग. तुला कुठला आवडलाय? असं काय करतोयस तू श्री? अगं, तू मला एखादी गोष्ट विचारतेस, मग मी म्हणतो की मला ती गोष्ट आवडली. मग तू म्हणतेस की काय रे, तू मला ही म्हणाला असतास तर मला जास्त आवडलं असतं. मग मी म्हणतो की हरकत नाही, तू ही गोष्ट घे. मग त्यावर तू काय म्हणतेस की नको नको, आता श्रीला ती गोष्ट आवडली ना, मग आपण तीच घेऊया. त्यापेक्षा तुला जी गोष्ट आवडेल ना ती घे ना. कारण काय ना, मला मग आयुष्यभर गिल्ट खात राहील की बिचारीला जो पाळणा हवा होता तो मी घेऊ नाही शकलो. असं काही दरवेळी करत नाही मी श्री. पण तू माझा चॉईस विचारतेस तेव्हा हे होतच की नाही? अरे काय ग सुनबाई, असं वागतेस ना आमच्या मुलाशी? नाही हा, आता आमच्या सुनबाईला सगळे गुन्हे माफ आहेत. हो, पण मी सुनेच्याच बाजूने. मी तर बाबा माझ्या मुलाच्या बाजूनेच.
चला, घरात कोणीतरी माझ्या बाजूनी बोलतोय. थँक्यू. पण सांग ना सिरियसली, तुला कुठला आवडला बघ तरी. अगं माझं असं काही नाही. तुला जो आवडेल ना तो आपण घेऊया. एक का दोन? ते ठरेल आता लवकरच. येऊ का? बाबा बाबा तुम्हाला खात्री वाटते ना, म्हणजे आई ताईकडे जाऊन राडे नाही ना करणार? नाही करणार. नाही, कारण तिचं वागणं आपल्याशी जरी बदललं असलं तरी ती ताईशी कशी वागेल याची काही शाश्वती नाही. ती बदलली पिंट्या. बाबा तुम्हाला खरंच असं वाटतंय? खोटं वाटावं इतकी बदलली ती. मला कळलंय तू पिंट्याच्या लग्नात होतीस. फोटो पाहिले ना? आई ते अगं नाही नाही, त्याचा जाब नाही विचारायला आले मी. हे बघा जान्हवीची आई, राग मानू नका, पण वादाचे काही विषय असतील ना तर प्लीज आत्ता नको. म्हणजे आतापर्यंत हेच होत आलंय ना, म्हणून म्हणतेय. आम्हाला हवं तर बोला, पण जान्हवीला नको प्लीज. मी हात जोडते तुमच्या समोर, हवं म्हणजे तिचे दिवस भरत आले तो आता, आणि आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत, शिवाय खूप घाबरलेले आहोत. आमच्या घरातलं पहिलं बाळ आहे ना हे. हो, आमच्याही घरचं पहिलंच बाळ आहे बेबी आत्या. तसं नाही हो. बेबी त्या काय म्हणतात जरा ऐकून तरी घेऊया. हे बघ श्री, शब्दाला शब्द वाढतो आणि मग नंतर सगळ्यांनाच त्रास होतो. आत्ता हे सगळं नको एवढंच म्हणणं आहे माझं. हो, बेबी म्हणते ते मलाही पटतंय. मलाही पटतंय. उगा जान्हवीला त्रास नको. आई अगं काय झालंय? घरी सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, सगळं ठीक आहे बाळा, आणि निव्वळ तुझ्यामुळे ठीक चाललंय सगळं. पिंट्याला चांगली बायको बघून दिलीस, त्याचं लग्न लावून दिलंस, त्याचा संसार मांडून दिलास, त्याच्यासाठी घर बघतेस. खूप करतेस तू, खरंच तू खूप करतेस आमच्यासाठी. एवढी सोन्यासारखी मुलगी दिली माझ्या पदरात, पण मीच नतद्रष्ट. मला हिऱ्याची पारख नव्हती हो. आई काय झालंय? माझं खूप चुकलंय बाळा, तुझ्या बाबतीत माझं खूपच चुकलंय. अगदी लहान असल्यापासून मी तुझ्यावर खूप अन्याय केलाय, आणि हे तुला सगळं माहित असून, कळत असून सुद्धा तू कधी कचूक केलं नाहीस. नाही
नाही आई, असं काही नाहीये. नाहीये कसं ग? तुझ्या पानात नेहमी शिळी पोळी आणि पिंट्याच्या पानात गरम गरम पोळी. तुला सांगते, भाजी कमी असले ना की तुला लोणचं आणि त्याला दूध साखर द्यायचे मी तुमच्या डब्यात. त्याचं ताट मी तुला उचलायला लावायचे. माझ्या पोराला आराम आणि तुला मात्र राब राब राबवायचे मी. पण बघ, चिखलातून कमळ यावं ना, तसं झालं तुझ्या बाबतीत. आई अगं जाऊ दे ना, तू कशाला ते काहीतरी काढत बसतेस? मला तर आठवतही नाहीये अगं काही. कारण तुझ्यात तो दुष्टपणा नाहीये ना बाळा. प्रसंग आला ना तर तू आपण होऊन पिंट्याला ताजं आणि स्वतःच्या ताटात शिळ घ्यायचीस. तुझं तुझ्या भावावर जीवापाड प्रेम आहे आणि त्याचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. पण मीच फार चुकले ग. आई अगं तुला वाटतंय तसं, आणि तितकं तू कधीच माझ्याशी वाईट वागलेली नाहीयेस अगं. तू कधी मला ओरडली नाहीस, मला मारलं नाहीस, पिडीच केलं नाहीस मला. पण मी जे केलं त्याला क्षमा नाही ना जानू. असं काय केलंयस तू? तुझं लग्न जमू नये म्हणून प्रयत्न केलेत मी. तुझ्यासाठी आलेल्या स्थळांना तुझी काहीतरी भानगड आहे म्हणून परतवून लावायचं मी.